जेल रोड परिसरात 4 दिवसांपूर्वी झालेल्या वीज अपघात प्रकरणी महावितरण कंपनीने गंभीर दखल घेतली असून कनिष्ठ तंत्रज्ञानाच्या निलंबनानंतर दोघा कार्यकारी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले। योगेश निकम आणि नंदकिशोर काळे अशी या अभियंत्याची नावं आहेत। नाशिक परिमंडळ तसंच मंडळ कार्यालय या ठिकाणी हे अभियंते कार्यरत आहेत। कोकण प्रादेशिक कार्यालयाकडून ही कारवाई करण्यात आली आहे। जेल रोड परिसरात काम करत असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू होऊन त्यात जल सकट या कनिष्ठ तंत्रज्ञानाचा मृत्यू झाला। यावेळी तंत्रज्ञ राजेश चौरे समवेत कार्यरत होते। काम करताना आवश्यक सुरक्षित साधनांचा वापर केला नाही तसेच सहकाऱ्यांची काळजी घेतली नाही। या कारणांमुळे तंत्रज्ञ राजेश चौरे यांना निलंबित करण्यात आला आहे। तसेच विद्युत सुरक्षेची जबाबदारी असणारे सदर दोन्ही कार्यकारी अभियंता यांनी जनमित्राचे सुरक्षा साधनांचा वापर करण्यासंदर्भात योग्य प्रकारे प्रबोधन केलं नाही असा ठपका ठेवण्यात आला आहे। त्याबाबत विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे। तुमच्या भागातील प्रत्येक बातमी पाहण्यासाठी तसेच अशाच ताज्या आणि विश्वासार्ह घडामोडींसाठी उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क सोबत जोडलेले रहा। सोबतच फेसबुक, इंस्टाग्राम आणि यूट्यूबवरही आम्हाला लाईक आणि शेअर तसेच सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका।